नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचा पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप झाले नसतील, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे. पीक विम्याचा पहिला टप्पा वितरित झालेला आहे. आज निधी जमा होत आहे, कारण या महत्त्वाच्या निर्णयानंतर आज सकाळपासून निधी वितरण्यास सुरुवात झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 20,000, तर काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 30,000, काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 40,000 आणि काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 50,000 पर्यंत पीक विमा वाटप होत आहे. याचे 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षात अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झालेले आहे. अशा सर्व शेतकरी बांधवांना आज निधी जमा होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्या शेतकरी बांधवांची भरभरून भरपूर दिवसाची प्रतीक्षा ही संपलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि आज निधी जमा होत आहे. भरपूर शेतकरी बांधवांना सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकांच्या नुकसानीसाठी जास्तीत जास्त पीक विमा वाटप होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, या 50 पिकांपैकी कोणत्या पिकाचे नुकसान झालेले असेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तालुका निहाय पीक विमा रक्कम जाहीर झालेली असून 75% पीक विमा यादी सर्व 2024 32 जिल्ह्यांमध्ये जाहीर झालेली आहेत. 2022 मध्ये पिके झालेली होती, तर 2025 चा पीक विमा सुद्धा तात्काळ वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी बांधव या पात्रतामध्ये बसत असतील त्यांनाच खात्यामध्ये पैसे वाटप होतील, अशा प्रकारची माहिती आज निधी जमा होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, या पीक विमा योजनेत घोटाळे झाले नसून पात्र लोकांनाही अर्ज भरून पैसे लोटलेले दिसून आलेले आहेत. त्यामुळे जे खरोखर लाभार्थी असतील त्यांनाच खात्यात मागील 3 वर्षाचा पीक विमा एकत्रितपणे वितरित होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, जिल्ह्याची यादी असलेली परिचित. तर शेतकरी मित्रांनो, आता बघा, शेतकरी बांधवांना आज निधी जमा होत असलेल्या जिल्ह्याची यादी पुढील प्रमाणे आहे. तर शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. परभणी जिल्ह्यात 4 लाख शेतकरी बांधवांना आणि बीड जिल्ह्यामध्ये 8 लाख शेतकरी बांधवांना. तर या 2 जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झालेले आहे. खरीप आणि रब्बी हंगामासाठी पीक विमा वाटप होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.